वेगळ्याच विषयाला हात घातलेला आहे. ज्यांनी समाजामध्ये कोणी सन्मान देत नाही, कोणी कुतूहलानं बघतंय, कोणी त्यांना घाबरतंय, अशा आज विषयाला आपण हात घातलेला आहे. तर बघूया, तुमचं नाव काय? मी आम्रपाली पुंडगे. तुमचं लहानपण कसं राहिलेलं आहे? माझं लहानपण काय नाही, मी लहान होते तेव्हा काय मला माहित नव्हतं मी ट्रान्सजेंडर होते म्हणून. मी आता लहान होते तेव्हा शाळेत होते, मुलांचे कपडे घालून मुलांसारखे राहायचे, जायचे शाळेमध्ये. पण माझं खेळणं बिळणं सगळं मुलीमध्येच होतं. मला लहानपणापासून मुलीमध्येच खेळायला आवडत होतं. मी सगळे कामं मुलींचेच करायचे, एक सुद्धा काम मुलांचं करत नव्हते. मला खेळायला खेळ भांडी मुलीमध्ये खेळायचे, कपडे खेळायचे, लहान भावल्यांसोबत खेळायचे, मुलींसोबत खेळायचे. मला मुलांचा एक सुद्धा खेळ खेळायला आवडत नव्हता. मला सर लोक सुद्धा चिडवत होते की बाबा तू माणसाचं काऊन खेळत नाही, तू कबड्डी कामून खेळत नाही, तू क्रिकेट कामून खेळत नाही. मी पोरीसोबत लंगडी खेळायचे, त्यांच्यासोबत खडे खेळायचे. माझं खेळणंच हेच होतं, मुलींसारखंच खेळायचे, मुलींसारखंच राहायचे. मला मुलगीमध्येच राहायला इंटरेस्ट होता. मेकअप वगैरे करायचे, कधी कधी ड्रेस घालायचा, मुलीसारखं राहायला आवडत होतं. घरच्यांना कळालं तुम्ही ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी आहात, तेव्हा काय रिॲक्शन होता घरच्यांच्या? मग आता घरच्यांना तेव्हा वाटलं आमचं नव्हतं, असं झालं कसं थोडस त्यांना टेन्शन आलं. आणि मग नंतर आता नवीन थोडस टॉर्चर केला, असं करू नको, इकडे दाखव तिकडे दाखव, दवाखान्यात जाय, कधी पुणे जडीबुटीच्या महाराजाकडे जाय, इकडे जाय तिकडे जाय केलं. आता शेवटी आम्ही ट्रान्सजेंडर आहे, ते किती कुठेही काही केलं, डॉक्टरला बी चेकअप केलं तर शेवटी डॉक्टर म्हणले हे ट्रान्सजेंडरच आहे. त्यांना कुठेही काही दाखवलं तरी पण काही सुद्धा होणार नाही. हे माझ्या घरच्याचं रिएक्शन म्हणजे असं त्यांना वाटत होतं की मी असं मुलासारखं राहावं, पण माझ्या मनाला वाटत होतं की मी एक लेडीज आहे असं वगैरे, दुसरं बाकी काही नाही. घरचे सगळेच बोलत असतात, पण माईची माया कशी असते, प्रत्येकाच्या मायला लेकरू कसं बी असलं तर प्यारच राहतं. वडील कसे चिडत होते, बोलत होते, तू राहू नको, मरून जा, तुझं जगून काय फायदा नाही, तू मेलेला तरी चांगला असतं, तू लहानपणी मेला असतं तर बरं झालं असतं, मरून जा. ते मला अजून सुद्धा बोलत नाहीत, माझे वडील मला अजून सुद्धा बोलत नाहीत. पण माय बोलते. मायला लेकरू कसं पण असलं तर तिला ते स्वतःचा जीव 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवून तिने जन्म दिलेला असतो, त्याच्यामुळे तिला लेकरू कसं बी झालं तर प्यारच राहतं. माईची माया कशी असते ती मला बोलती, मम्मी बोलती, बहीण बोलती, बाकी बोलत, पण माझे वडील मला अजून सुद्धा बोलत नाहीत. तुम्ही केव्हा ऍक्सेप्ट केलं की तुम्ही ट्रान्सजेंडर आहात? मी 13 वर्षापासून केलं. मग त्याच्यानंतर मला पण असं फिलिंग व्हायला लागले की आपण काहीतरी वेगळं करावं, जावं कुठं तरी असं. मी 9वीत असताना मला कळालं ते. 9वीत असताना मला कळालं. मी 9वी पर्यंत पूर्ण शाळा शिकले, 10वी पर्यंत अर्धा वर्ग शिकले, त्याच्यानंतर मग सोडून दिली शाळा. शाळेत मध्ये सगळे टॉर्चरिंग करत होते, सगळे बोलत होते, चिडवत होते. तुम्ही 13 वर्षापासून घरच्यापासून दूर आहे का कसं? तसं दोरच आहे. मी 1-2 वर्षाला जाते भेटाय त्यांना, तेव्हा ते येतात माझ्यापाशी. जाते कधी म्हणजे, पण जास्त नाही की असं मला एक्सेप्ट करतात म्हणून हे करू नको ते करू नको, तो असं आहे का तसं आहे का विचारला जातं. पण बरं आहे, सध्यापैकी बरं आहे. जसं पहिलं डॉक्टर तुमच्या सोबत म्हणजे आजारी पडत असेल तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये चेक करायला डॉक्टर असतात की मॅम असतात, सर असतात की मॅम असतात? कधी कधी सर असतात तर कधी मॅडम पण असतात, असं काही सांगू शकत नाही. जे वेळेवर असेल ते असतात, कधी सर कधी मॅडम. आतापर्यंत तर डॉक्टर पण केलं, पण जसंच माझं शिक्षण झालं 10वीच्या नंतर एकदम असं नाही हे की हॉस्पिटलमध्ये गेले मी, पण मॅमच चेक करतात जास्तीत जास्त आतापर्यंत. एखाद्या जागी तसं होतं की डॉक्टर पण चेक केल्या जातात. अजून प्रकार काय? ते आमचं पुराण जे आहे, बुजुर्गचे आमचे नानी, आमची नानी दादी जे आहेत ते त्यांच्यापासून जे आहे आमचं, तर म्हणजे मग ते आहेच आमचं. तुम्हाला संसार वगैरे करा, इतर पुरुषांसारखा संसार, महिलांसारखा संसार, पुरुषांसारखा म्हणल्यापेक्षा महिलांसारखा संसार करावा असं वाटतो का? हो वाटतंय. महिलांसारखा संसार करावा, आपण नवरा करावं, घरात राहावा, मग त्याला आपण डब्बा करून द्यावा. मग असं 4 भिंतीच्या अंतर राहायला आवडते ना प्रत्येकाला. कोणाला, मला तर आवडते, बाकीच्यांचं काय मी सांगू शकत नाही. लग्न वगैरे करायला कधी आवडलं नाही? लग्न करायला पण आवडलं, पण कसं आहे की लग्न विचार पण केला होता, मुलगा पण शोधला, पण तो एक्सेप्ट होण्यामध्ये कसं होतं, माझं आई वडील सगळे मंजूर झाले होते माझ्या इकडचे, पण त्याचे आई वडील मंजूर न व्हायला तो किन्नर आहे असं वगैरे विचारून की मग नंतर तो नाही म्हंटला घरच्याच याच्यावर. आता मुलाचं माझं होतं काही दिवस, अजून पण आहे, पण जास्त काही नाही विचार केला त्याचा की. तेव्हा कशा फिलिंग्स होत्या ज्या मुलाने तेव्हा तुला सोडून दिलं, तेव्हा कशा फिलिंग्स होत्या?
मग असं वाटलं कधी आपलं होतं कोणी आपल्याला विचारतं, आपल्याला कोणी आता विचारणार नाही, आपल्या लोकांमध्येच राहायचं, आपण आपल्या लोकांमध्ये चांगलं आहे, कसं लग्न करण्याचं आहे, लग्न करून पण कुठं जाणार आहे. मला एक सांगा, जेव्हा तुला बहीणच असेल, तुम्हाला बहीणच असेल, बहिणीच्या लग्नाला काही अडचणी आल्या होत्या का? नाही, माझ्या बहिणीचं लग्न पहिलेच झालं होतं. माझ्या बहिणीचं लग्न पहिलं झालं होतं आणि माझ्या भावाचं लग्न बाकी आहे. मला एक भाऊ आहे, एक बहीण आहे, आई वडील, आम्ही आमची चांगली फॅमिली आहे. आणि माझ्या भावाच्या लग्नाला काही अडचणी मग? आता ते काय सांगता येतं का? तो वर्षांच्या हाती आहे, ते काय करण ते त्याच्या लग्नाला अडचण येईल की नाही काय सांग. पण तो चांगला आहे, माझा भाऊ माझ्यासाठी चांगला आहे, माझी मम्मी चांगली आहे. फक्त माझे वडील चांगले आहेत म्हणा ते, पण त्यांना समाजात उठावं लागतं, बसावं लागतं, त्याच्यामुळे माझ्यामुळे त्यांना टॉर्चर सहन करावं लागत. मी म्हणत नाही ते गलत आहेत म्हणून, त्यांच्या जागेवर ते सगळे खरेच आहेत, पण मग आता त्यांना माझ्यामुळे टॉर्चर सहन करावं लागतं, त्याच्यामुळे ते पण बर, आणखी एक मला सांगा, जी तुमची अंत्ययात्रा निघते असं म्हटलं जातं, मी असं ऐकलेलं आहे की अंत्ययात्रा निघते त्यावेळेस त्या अंत्ययात्रेला जोडे मारले जातात, हे खरंच आहे का? हा, हे चुकीचं आहे. मला आता माझी नानगुरूच अंत्ययात्रा झाली होती त्यावेळेस मी होते इथं, पण मग हे असं काय झालेलं नाही. आमच्या अगोदरच्या पिढीमध्ये जर झालं असेल तर ते काय मी सांगू शकत नाही, पण आतापर्यंत जे पाहिले का त्याला असं काहीही नाही. त्याच्यात मी कधी बघितलं नाही. आणि लय पुराण आहे ती गोष्ट की आता केल्या जात होतं, पण आता नाहीये ती गोष्ट, आणि मी माझ्या डोळ्यांत बघितलं नाही. मला तर वाटतंय खोटंच आहे की असं खरं नाहीये. मी असं ऐकलेलं आहे की तुमची अंत्ययात्रा ही रात्रीची निघत असते. नाही, असं काही नाही. कधी म्हणतात रात्रीची, पण आता असं काही नाही, रात्री नाही, आता कधीही निघते आपल्या याच्यासारखं, तुमच्यासारखं. माझ्यापर्यंत आतापर्यंत बघितलंय मी की संध्याकाळी तर नाही बघितले, पण एकदा बघितलं माझ्या गुरुचं होतं. मध्यरात्री निघतीत म्हणतात तुमची अंत्ययात्रा, जवळपास हे कितपर्यंत खरं आहे? मी आतापर्यंत बघितलं तर रात्रीचं तर नाही बघितलं, पण दिवस झाले होते आमच्याकडे औरंगाबाद मध्ये आमच्या गुरुची. सर्वसामान्य माणसं तुम्हाला समाजामध्ये कुठल्या दृष्टिकोनातून बघतात? कोण चांगलं म्हणतंय, कोण वाईट म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, हाय का नाही? सगळे माणसं सारखे थोडेच ना असतात. कोणी काय बोलतंय, कोणी काय बोलतंय, सगळं आम्हाला सहन करायला लागतंय. आमच्या एवढं दुःख कोणाला नाही हो, आमच्यासारखी जिंदगी कोणाला यायला नको. समाज कुठं चांगला बोलतो, कधी बघतं कधी नाही, की कोणाला वाटतं चांगलं आहे, कोणी आपल्या जवळ बसलं तर आपण लांब जाऊन बसतात. असं त्रास देतात का? हो, माणसं बी खूप त्रास देतात ना, माणसं जास्त त्रास देतात, बायकांचं नाही काय, पण माणसं खूप देतात. मुलं त्रास देतात का? मुलं माणसं काही त्रास? आता रोडवर आल्याच्या नंतर हे बघ, किन्नर लोक आहे, किन्नर लोकांना कसं असतं, इज्जत म्हणजे नाहीच आहे. ते लोक तमाशा दुसरे लोक करतात आणि नाव आमचं होऊन जातं. प्रत्येक लोक तमाशा दुसरे करतात, नाव आमचं होऊन जातं. ते पहिल्यांदा वाटे जातात, चिमटा घेतात, नंतर आम्ही बोलल्याच्या नंतर मग म्हणतात तुम्ही लय भांडणखोर आहे, असं आहे. नाव तर बदनाम आमचंच होऊन जातं. मला एक सांगा, जेव्हा तुम्ही एखादा लहान मुलगा आहे तो कुठल्या दृष्टिकोनातून बघतो तुम्हाला? तर लहान मुलगा कोणी घाबरतय, कोणी जवळ येतंय, कोणी ताई म्हणतंय, कोणी आक्का म्हणतंय, कोणी काय म्हणतंय. लहान मुलांचं काय नाही एवढं. लहान मुलं काय कोणी घाबरतात, कोणाचे मम्मी पप्पा सांगा असले तर मग त्यांना 10 रुपये देऊन आम्हाला द्यायला लावतात, मग आम्ही त्यांना आशीर्वाद. लहान मुलं आतापर्यंत तर खूप आवडतात त्याला. लहान मुलाचा पण म्हणजे असं की अनुभव खूप आहे की आपल्याकडे आपल्या आकर्षित होतात, आपल्याला बोलतात. लहान मुलाचं तसं काहीच नाही, की लहान मुलाला पण आपल्याकडे यावं वाटतं, आपण पण जवळ घेतो. लहान मुलाचं काही नाही, पण बाहेरची व्यक्ती जर एखाद्या लहान मुलाची आई वगैरे जवळ असली तर ती आपल्यापासून थोडं वेगळं करून घेते मुलाला. महिलांचा दृष्टिकोन कसा आहे तुमच्याकडे बघण्याचा? काही महिलांचा की जवळच्या महिला असल्या तर चांगले, पण आपण ज्या बेंचवर बसलो, बाहेर कुठे प्रवासात गेले तर आपल्याला आपण जिथे बसलो तिथून सोडून जातात, दुसरीकडे बसतात. कोणाचा मुलगा असला तर मुलगा उचलून घेतात, कसं आपल्याला लांब केल्या जातं. आणि पुरुषांचा कसा आहे दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा? पुरुषाचा पण कोणी असं ताई वगैरे म्हणतं, कोणी वेगळं म्हणतं, कोणी किन्नर म्हणतं, कोणी कोणी काही काही तर अनेक शब्द वापरले जातात आपल्याविषयी. पण आपल्याला वाटतं आपल्या सोबत सगळेजण आहे, आपण सगळ्याला एक्सेप्ट करतो, पण समोरचा व्यक्ती काही लोक करतात आपल्याला एक्सेप्ट, पण काही लोक नाही करत, वेगळ्या अंदाजानं बघतात आपल्याकडं. प्रत्येक महिला सारखी नसते, काही चांगल्या पद्धतीने पण बघतात, काही वाईट पद्धतीने बघतात. काही महिला अशा पण आहेत की बाबा त्या आपल्याला बहिणी बाळा असं चांगलं समजून पण बोलतात, आणि काही महिला अशा पण आहे की बाबा त्यांच्या जवळून जर गेलं तर त्या लगेच असं हे करतात, अंग झटकून टाकतात. म्हणजे माणसं पण काही तसेच राहतात, बाया पण काही तसेच राहतात, काही माणसं पण चांगले राहतात. आता रोडावर आलेले काही माणसं पण तसेच असतात, पिणारे खाणारे, चढचढ करतात, वाटे जातात, बोलतात. त्याच्यानंतर आम्ही जर बोललो
तर समजा 4 लोक पाहतात आम्ही बोललो काय असाल कोणाचं लग्न झालेलं आहे का तुमच्यासोबत? माझ्या संख्येत हो झाले ना लग्न झालंय, चांगले राहतात जोडी. माझं नाही झालं लग्न बिग्न, माझं नाही. करायचं नाही का? नाही, आता मी नाही करू शकत लग्न. शाळेतले दिवस कसे होते तुमचे? शाळेतले दिवस 10वी पर्यंत खूप छान होते, पण 10वीचं तुम्ही शाळा किती पर्यंत शिकले? मी 10वी शिकले. 9वी पर्यंत पूर्ण शाळा शिकले, 10वी पर्यंत अर्धा वर्ग शिकले, त्याच्यानंतर मग सोडून दिली शाळा. शाळेत मध्ये सगळे ट्रॉचिंग करत होते, सगळे बोलत होते, चिडवत होते. काय नावाने चिडवत होते? हेच असं की तू असं आहे, तू गे आहे, तू किन्नर आहे, तू इजडा आहे, याबद्दल चिडवत होते. मग त्याच्यामुळे शाळेत जाण्याची काही इच्छा झाली नाही, शाळा सोडून दिली. तेव्हा मनाला लागत असेल. खूप मनाला खूप वाईट वाटत होतं, पण काय करणार आहे, घरचे पण बोलत होते असं नको राहू, असं नको करू, चांगलं राहाय, चांगलं वाग. पण आता ते आपल्याला देवाने जे दिले तसंच राहावं लागत ना. सगळ्यांना वाटत की असं नाही राहावा. मायबापाला तुम्हाला एखादा मुलगा घरात जन्माला येतो, मुलगा किंवा मुलगी, तुम्हाला आशीर्वाद द्यायला बोलवतात, तो काय प्रकार आहे? ते आमच्या म्हणजे गुरु लोक वगैरे पण जात होते, तेवढं तर काही माहित नाही, पण चांगला असता आम्ही जातो. आम्हाला पण खुशी वाटतं की आपण पण आई असल्यासारखं, लेडीज असल्यासारखं अनुभव होतो मनामध्ये. हो, असं नाही वाटलं का इतरांसारखं जॉबला लागाव, काही नोकरी करावं कुठंतरी? होतं, पण आता गरीब परिस्थिती आणि मग परिस्थितीनुसार कसं असते, मग शाळेत म्हटलं तर जरा पैसे बी लागतात ना. हो, मग आमची गरीब परिस्थिती असल्यामुळे माझं पुढचं शिक्षण काय झालेलं नाही. जेव्हा सगळ्या समाजाला कळालं, तुमच्या नातेवाईकाला कळालं, तेव्हा नातेवाईकांनी तुमच्या आई वडिलांना त्रास दिला होता? हो, दिला होता खूप. पहिलं नव्हतं असं, आता झालंय तसं. त्याला घेऊन या, असं आपल्या परिवाराची इज्जत जाईल, नाव कमी होईन आपलं, असं म्हणले होते. पण आता शेवटी माझं नशीब असतं, मग काय करू शकतो. म्हणजे त्यांना सगळं समाज त्रास देत होता, माझी भावकी त्रास देत होती, आमच्या सोयरे पण त्रास देत होते, माझ्या मम्मीला, माझ्या पप्पाला, सगळ्यांना बोलत नव्हते ते. माझे आता समजा माझे दाजी इकडे सिटीमध्ये राहतात, ते एवढं तेवढं समजून घेतात समजा, पण बाकी आमचे सोयरे, माझे मामा, काका, चुलते, सगळे जे काय ते सगळे माझ्या आईला ट्रॉचिंग करत होते. तुझ्यामुळे झालं, तू पोराला जास्त म्हणजे तू काही बोलत नाही त्याच्यामुळे ते जास्त हे करू लागले. तू त्याला चांगलं शिकवायला पाहिजे, चांगलं सांगायला पाहिजे, तू लहानपणापासून त्याला लय सूट दिलेली आहे, त्याच्यामुळे ते तो असं वागू लागलंय. मग वडील तर बोलतच नव्हते, वडील तर मला मारायचे, बोलायचे, चिडचिड करायचे. पण मग आई होती ती बोलायची म्हणा, पण मग ती म्हणायची बाबा आता काय करणार आहे, तिला माहितीच होतं लहानपणापासून मी असं वागत आहे म्हणून. ट्रॉचिंग तर सगळेच करत होते. माझे मामा सुद्धा माझ्या मम्मीला माझ्या या अशा कारणामुळे ते सुद्धा बोलत नाहीत बरोबर. आमच्या सोयरे धायरे प्रत्येकामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतच राहते. इकडे गाड्या येतात, तुम्हाला भीती नाही वाटत का? भीती वाटली तरी पण काय करणार भैया, पोटाचा प्रश्न आहे. मागितलं तर आत्रा मागू तर उद्या खाऊ, असं प्रश्न आहे, त्याच्यामुळे मागावंच लागत. भीती कोणाला वाटत नाही, चांगल्या माणसांना भीती वाटते. रोडवर असे ट्रॅफिक पोलीसवाले काही त्रास देतात का? तो थोडेफार ते पण चांगले समजा, त्यांचं काही नाहीये. ते पण ट्रॅफिक पोलीसवाले काही चांगले पण आहे, काही वाईट पण आहे. बोलतात, त्यांना पण वाटत बाबा नाही मागावा, ते पण ट्रॉचिंग करतात कधी कधी, तुम्ही मागू नका, कशाला मागिता, काय करत्या मागून, कोणाला देत्या. आता आम्हाला पण जीवन आहे, आम्हाला पण खायला प्यायला लागत, राहायला लागत. प्रत्येक आम्ही ज्या रूम मध्ये राहतो त्या रूम मध्ये दुसऱ्या माणसांना 2,500 रुपये भाडं असतं, तिथे आम्हाला 5,000 रुपये द्यावं लागतं. रिक्षामध्ये भाडं लोकांना 20 रुपये असतं, आम्हाला 50 रुपये द्यावं लागतं. कोणती पण वस्तू घ्यायची असते तर आम्हाला डबलच पैसे द्यावं लागत. प्रत्येक जागा बरं झालं, एक मुद्दा तुम्ही काढला. जेव्हा तुम्ही सोसायटीमध्ये राहतात तेव्हा सोसायटीवाले त्रास देतात का तुम्हाला? समजा तुम्ही एखाद्या चांगल्या सोसायटीमध्ये, म्हणजे ऍक्च्युली सगळे चांगल्या सोसायटीमध्ये राहतात, एखादं रूम भाड्यानं वगैरे मागायची असली त्यावेळेस काय 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 त्रास येतात? आम्ही सगळेजण आहे ना, भाड्यानंच राहतो. आमचं घरदार काही कोणाचं इथं नाही, आम्ही सगळे किरायानंच राहतो. हो, तेव्हा समाज त्रास देतो का काही सोसायटीतले लोक? सोसायटीतले लोक त्रास तर देतातच म्हणा, पण आजूबाजूचे माणसं पण, त्यांना बायका बहिणी बाळा असून सुद्धा त्यांच्या नजरा वेगळ्याच राहतात. वेगळ्या नजरानं पाहणं, बोलणं, काय पण चालते का, येते का, जाते का, त्यांच्या बोलण्याची पद्धत वेगळी. सोसायटीमध्ये आम्हाला जर रूम करायची म्हणलं तर त्यांचं जर 2,500 रुपये भाडं असलं, ते 5,000 रुपये भाडं सांगतात. त्यांनी ते द्यावंच लागतं, कारण की आपली मजबुरी असते राहण्याची, हा मजबुरी राहावंच लागत. रूम मालक वगैरे काय त्रास? रूम मालकाचा नाही काय त्रास, फक्त एवढं आहे. तर रूम मालकाचा कसा त्रास, ज्या ठिकाणी 2,000-3,000 भाडं असते त्या ठिकाणी 5,000 द्या म्हणतात त्यांना राहा, एवढंच आहे. बाकी कारण आमचं मजबुरी का ना, महात्मा गांधी काय म्हणतात तसं ती म्हण नाही का पुराणी, तर त्या म्हणीप्रमाणे आहे आमचं. आता आम्हाला काय मागणं पुढं आमच्या कोणी काय आहेच नाही विचार करणार. आमचं कोणी पाहाय मागं पुढं, आमचं जे करणं तेच. मग एवढं तेवढं काय, आता जे आहे ते बरंच आहे. जेव्हा सोसायटीमध्ये माहिती होतं की ते ट्रान्सजेंडर, ते पण ते लोक राहायला आले,
आजूबाजूचे लोक तर बोलतातच बाबा त्यांना कशाला रूमा दिल्या, कशाला राहू देता तुम्ही, ते कशाला ठेवता. पण एखादं समजा काहीतरी मालक चांगले राहतात, हा पैशाच्या लालचीने कोणी पण ठेवतात, हे काही विषय नाही. कारण की त्यांना पैसे भेटतात म्हणून ते ठेवतात. ज्या माणसाला पैसे आपण जर म्हणलं नाही बाबा, त्यांना आपण सुद्धा एक शब्द जर म्हणला की बाबा त्यांना 2,500 आहे आम्हाला 5,000 कसं काय, ते डायरेक्ट सांगते बाबा खाली करून टाका. आजूबाजूचे लोक पण म्हणतात तुम्ही त्यांना कशाला रूमा दिल्या, त्यांना कशाला ठेवता, काय कारण त्यांना ठेवायचं. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर जास्त समोरच्या लोकांना शेअर पण करा.